चाललाय सगळीकडे आणि पावसात वारी आली आज. पालखी दरवेळेस उशीर येते, आज लवकर आली, 5:30 वाजता झाली अकोल्यामध्ये. खूप जोरात पाऊस आहे आणि पावसामध्ये वारी आहे यावेळेस. खूपच अति जोरात पाऊस आहे, दरवेळी एवढा पाऊस नसतो, अति पाऊस. आणि आता पालखी आली आकुर्डीमध्ये, सो तिकडेच चाललं आता. म्हणजे पालखी पुढे गेली आणि मागे मागे चालतो आता. पालखी पलीकडे ॲक्च्युली. की आताच आकुर्डीतून क्रॉस झाली आणि आता आकुर्डीतून पुढे निघाली. आता आकुर्डीमध्ये आतमध्ये मुक्काम करणारे पालखी आता. सो दरवेळेस लवकर येत असते, उशीर येत असते, 7 पर्यंत येत असते, परंतु आज थोडीशी लवकर आली, म्हणजे 5:30 आकुर्डीमध्ये आली. आणि मग इथून अजूनही पालखी पुढेच समोरच आहे, इकडे मागे. सो आज बरीच उशिरा येत असते दरवर्षी, पण यावर्षी लवकर आली, त्याच्यामुळे बऱ्याच वेळ पालखी थांबत जाते. स्वतः छत्री पडली. सो आता बघूयात आणि उद्या बघूयात. उद्या आज मुक्काम असेल आकुर्डीमध्ये उद्या, आणि नाशिक फाट्याला जाऊयात परत. आणि आज आकुर्डीमध्ये मुक्काम. सो निघ्या, दरवेळेची पालखी भेटते आपल्याला. दर्शन भेटते आकुर्डीमध्ये पालखी येते. दरवेळी उशिरा येते, पण आज 5:30 वाजता आली, त्याच्यामुळे बरीच थांबत येते. 2 ठिकाणी थांबली आणि आता इथून बाहेर निघेल आणि इथून आकुर्डीमध्ये जाईल. सो आवाजावरून पालखी येते. ब्रिजच्या पलीकडच्या साईडला आहे सध्या, तिकडून अलीकडे येईल.
आलेले आहे. बराच वेळ आज सकाळपासून निघाल्यापासून पालखीला पाऊस आहे, त्याच्यामुळे पालखी बरीचशी लवकर आली आहे. दरवेळी आकुर्डीमध्ये पालखी साधारणपणे 6:30-7च्या दरम्यान किंवा 6 नंतरच पालखी येत असते, परंतु आज पालखी लवकर म्हणजे 5:30 वाजताच भक्तिशक्तीमध्ये पालखी होती आणि तिथून नंतर विसावा ज्या ठिकाणी आहे तिथे 10 ते 15 थांबली, पण आज तिथेही जास्त वेळ थांबली, 15 ते 20 मिनिट त्या ठिकाणी थांबली. नंतर इथे परत पुढे आल्यावरती थांबली, आज ब्रिज खाली पण थांबली. सो कदाचित लवकर आल्यामुळे पालखी थांबलेली वाटते, त्यामुळे पण पालखी बराच वेळ इथे थांबलेली दिसते. आणि आता पालखी इथून जाऊन आकुर्डीमध्ये म्हणजेच विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असते आणि याच्यानंतर आज आकुर्डीमधून पालखी निघेल आणि उद्या सकाळी पालखी आकुर्डीमधून निघेल आणि पुण्यामध्ये जाऊन थांबेल. म्हणजे उद्याचा मुक्काम हा पुण्यामध्ये असतो आणि आजचा मुक्काम हा आकुर्डीमध्ये असतो. सो आत्ता इथून गेल्यानंतर पालखी आकुर्डीमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असते, कारण की आज सकाळी देहूमधून निघाली आणि आज आकुर्डीमध्ये, उद्या पुण्यामध्ये, परवाचा एक मुक्काम पुण्यामध्ये असतो आणि त्याच्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. आकुर्डीत पालखी आणि बराच वेळ झाला आकुर्डीत पालखी थांबली, साधारणपणे 1 तास झालं इथंच आहे. 5:30ला आली होती पालखी आणि नंतर एका 15 मिनिटाच्या एका विसाव्याच्या ठिकाणी थांबली. त्यानंतर आता परत इथं ब्रिज खाली थांबली, आता निघाली. बराच वेळ पालखी